नमस्कार, मी राजेश काटकर. सकाळ डायरी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सकाळ डायरी मधून परभणी जिल्ह्यातल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातला आढावा घेणार आहोत. मी आता उभा आहे सोनपेठच्या ह्या शिवाजी चौकामध्ये आणि आपण आता जाणून घेणार आहोत मतदाराच्या तोंडून की इथल्या आमदाराचा लेखाजोखा. अधुरा राहिलेला आहे, स्टँडचा राहिला, शेती रोडचे राहिले, सर्व कामं राहिलेली आहेत ना. बरं, यावेळेस आमदार तोच ठेवायचा आहे काय बदलायचा आहे तुम्हाला? आमदार आता त्याची ते म्हणजे आता नेमकं जनतेला कळणार ना की आता हे आपले जे आहेत जरांगे साहेब ह्यांचंच फॅक्टर चालणार आहे. हे आता जे म्हणतील ते समजा. मला फटफटवाला हा, विकास झालाय गावाचा. गावात रोड झालेत. कोणते रोड झालेत गावामध्ये? गावात इथे फरशी तुकडे तुकडे रोड. नाही, आता हे जे बाहेर आपण जातो इकडे पाथरीकडे, किती मोठमोठे खड्डे आहेत तिथे. तिकडे असेल पण आमच्या गावाला परभणीचे हे चांगलं आहे. कुठं? हा, गेल्या 5 वर्षामध्ये आमदार आहेत. आमदारानं काय विकास केला? गावातले रोड झाले का? हा 548B हा रस्ता झाला का? म्हणून म्हणतात सर काय विकास केला. मी एक तर बाहेर गावी असतो, पण जो कधी कधी जे येतो 6 महिन्याला वर्ष झालं कुठला पाथरी रस्ता वगैरे काही नाही, खड्डेच जास्त आहेत, रस्ता कमी आहे. बाकीच्या विकासाचं काही मी बोलू शकत नाही. बाकीचा जो काय आहे त्यांच्या निधीमधून कुठं काय विकास झाला काही नाही. पण बाकीचे जे खेडोपाडी जाणारे रस्ते अजूनही रस्ते नाहीत, कुठं एखाद वेळेस स्कूल नाही, काही नाही, काही नाही. विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. तुमचे जे विद्यमान आमदार आहेत यांना तुम्ही बदलणार आहात का तेच ठेवणार का? विकास केला त्यांनी? विकास तर कुठंच नाही सध्या. विकास कुठंच नाही. बघा ना तुम्ही, विकास बघा ना, हे तुम्हाला दिसतो ना काय विकास झाला काय नाही झाला. आणि कोणताच आमदार करीत नाही इकडं. हे आदिवासी एरिया आहे सोनपेठ तालुका, म्हणजे कुठल्या आमदाराला तरी हेच आहे. कोणी येऊ द्या, कोणाही येऊ द्या, आजपर्यंत कोणाच का माणसाने ते विकास केला नाही, कोणाच नाही त्यांना काहीच नाही. वृष्टी झाली, सगळं झालं, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पंचनामा करायला आलं होतं का? तुम्हाला मदत भेटली का? आमदार आले होते का? नाही, काहीच नाही. बोला. नाही, आमदार बी नाही आले, कोणी भेटलं बी नाही. मदत भेटली का? नाही, मदत बी नाही. नुकसान झालं ना? हा, नुकसान झालं. पंचनामा झाला का? हा, नाही झाला. पाथरी मतदारसंघामध्ये सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत आणि ह्या 15 वर्ष झाले सोनपेठ तालुका होऊन. सोनपेठ तालुक्याचा कितपत विकास झाला की तुम्ही आमदारावर खुश आहात का तुम्हाला आमदार बदलायचा आहे? नाही, तसं काय माहिती का, आमदार बदलण्यासारखे माणसं पण नाहीत पाथरी विधानसभा मतदारसंघ. कारण तसं कोणी प्रश्न विचारणारच नाही यांना की रस्त्याचं काय झालं काय नाही. बरं, ह्यांना जरी विचारलं तरी यांनी सांगायला पाहिजे. हे जनतेला असं म्हणजे ह्याच्यात घेतात, म्हणजे जनतेला ह्याचा समजा ह्याच्यात धरते. जनता यांच्यासाठी काहीच नाही. हे पैसे वाटतात, पैसे वाटलं की निवडून येतात. आणि जे जनता आहे समजा 20% जी पैसेच घेत नाही, मग त्यांचं काय करायचं? तर ते 20% मतदान कुठं पण जाऊ द्या, ह्यांना त्यांचे काय हे नाही ना. त्याच्यामुळे ह्यांना रस्त्याचं काहीच नाहीये. आणि रस्ता तर कुठं नाहीये, रस्त्याला खड्डे येतं. आता हे तरी हे सोनपेठ मध्ये तुम्ही आमच्या जर गावाकडे बघितलं तर गावाकडे आता रस्ता चालू आहे. म्हणजे ते पण कधी चालू झाला की ज्यावेळेस आम्ही 5 बहिष्कार टाकला होता गेल्या विधानसभेला आमच्या 7 गावांनी, त्यावेळेस आता कुठं रस्ता चालू झालाय ते प्रधानमंत्री मध्ये. तर मग त्याच्यामुळं मराठीत बोलू का कसं? मराठी बोलू, हिंदी बोलू? बरं, मला सांगा, तुम्ही जवळपास 15 वर्ष झाले सोनपेठ हा तालुका झालेला आहे. आता बस स्टँडची परिस्थिती तुम्ही बघितली, सगळे खड्डे, सगळं चिखल आहे आणि रस्त्यावर सुद्धा सगळे खड्डेच खड्डे. रस्ता कुठं नाहीये. काय म्हणतो तुम्ही, आमदारांनी काय केलं या 5 वर्ष? काहीच केलं नाही. बोला. हो, काहीच केलं नाही. फक्त हे रस्ते दुरुस्त केले नाही, काहीच केलं नाही त्यानं. करायला पाहिजे. आता करते ना, आता काय आपल्या हातात थोडंच आहे. आमदार तुम्हाला माहिती का कोण आहेत आमदार? पाहिले का कधी तुम्ही आमदाराला? आता येतच नाही तर फायदा कशाला? येत नाहीत का? कशाला येते ना? आता येते समजा, आता टाइम पडेल. हो, आता निवडणूक आले ना, आता येतील का आमदार? आता येते ना. आता दिसतील का तुम्हाला? हो, दिसतील. बरं, कोण आहे आमदार तुमचे? आता आमदार कोण हेच आहे, भरपूर साहेब. बर बर. हो, फार आठवण सांगायला की हेच आहेत म्हणून मग मी ते काय दिसत नसले. आता किती वर्षांनी बघा ना. नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत नाहीत म्हणून आठवण आहे का कोण आहेत म्हणून? नाही ना, आहे दिसतील. हा, दिसतेत का? हो, बरं, मग आता उभा टाकलीत पुन्हा निवडून येतील का? आता पब्लिक आहे, काय सांगता येते. पब्लिक आहे. हो, हे रस्ते आता आपण जे सांगतो ते आपण एकल्याच सोडत सगळ्याचं मत काय कोणा इकडे तिकडे. बरं, आता त्यांना जर कुणीचा पर्याय चांगला उमेदवार भेटला तर त्यांना तुम्ही निवडून देताल का? काही सांगता येत नाही.
हा पाथरी मतदारसंघातला ह्या 5 वर्षामध्ये विकास झाला आहे का? नाही झालं नाही झालं नाही झाला तर मग कसा झाला नाही? का अपेक्षित आहे तुम्हाला? आम्हाला रोड अपेक्षित आहे 548B नॅशनल हायवे त्याचा आणखी विकास झालेला नाही. आणखी काय सांगायचं? बरं, हे 15 वर्ष झाले तुमचं हे झालेलं आहे, तालुका झालेला आहे. बस स्टँड मध्ये खड्डे चिखल आहे. हो आहे की काय झालं आहे ना. हो, मग बस स्टँड तर अजून सगळं चिखलच आहे ना. हो चिखल आहे तर अजून झालं नाही आणखी झालेलं नाही. बरं, आता पर्यायी जसा चांगला उमेदवार भेटला तर तुम्ही त्याला निवडून देणार आहेत का? हो 100% देऊ ना. चांगला उमेदवार मिळाला निवडून देऊ ना त्यांना, काय अडचण नाही. काय म्हणता की गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या विद्यमान आमदारांनी काही विकास केला आहे का नाही? नाही ना, काहीच केलं नाही. रोड नाहीत, बस स्टँड नाही, काहीच नाही. ते लई परिस्थिती आहे इथं. काय समजा आपण कुठं जायचं, पेशंटला जायचं ते वाहन नाही, पुन्हा रस्ते तसे पेशंटला जायचं, पुन्हा सरकारी दवाखाना बरोबर नाही, पुन्हा सिस्टर नाहीत बरोबर. लई बेकार. आम्हाला परळीला जावं लागते, अंबाजोगाईला जावं लागते. पण आमदार जो विद्यमान आमदार आहे त्यांना जर पर्याय चांगल्या उमेदवाराचा भेटला तर तुम्ही तुमचा कल असेल का त्यांच्याकडे? दुसरा उमेदवार चांगला भेटला तर चांगलं भेटलं तर जमते ना, करीन ना बिचार ते. चांगला भेटल्यावर समजा रस्ते करीन, बस स्टँड करीन, सरकारी दवाखाना चांगला करीन. बरं, आता हे विद्यमान आमदारांना तुम्ही कधी बघितलंय का? काय नाव आहे त्यांचं, काय सांगा बरं? त्यांचं नाव का? नाही, आता जे आमदार आहेत आमदार आहेत त्यांचं नाव सांगा. आमदारचं नाव आठवायला सुद्धा बराच वेळ लागायला आहे. तर मला सांगा, तुम्ही कधी आमदाराला बघितलं का? तुमच्या आमदाराला नाही बघितलं. आमदाराला बघितलं नाही कधीच? नाही. आता विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. आता तुमच्या ह्या पाथरी मतदारसंघामध्ये सोनपेठचा काही पूर्ण पाथरी मतदारसंघाचा काय विकास झालेला आहे? तुम्ही आमदाराला ओळखता का? कोण आमदार आहेत? सुरेशरावजी वरपुडकर साहेब. बोला. सुरेशरावजी वरपुडकर साहेब. विकास काय झालाय? विकास आता ते नरवडी मार्ग इकडले तिकडले रस्ते करायलेत आता. आणि पहिल्यापासून जर म्हणजे आमच्या सोनपेठ तालुक्याचा विकास काही नाही. आम्हाला बस स्टँड बी नाही बरोबर, रस्ते पण नाहीत बरोबर. आणि आम्हाला जर पेशंटला घेऊन जर दवाखान्यात जायचं असलं तर अंबाजोगाईला जावं लागतंय. आणि दुसरा पर्याय परळी. आणि इथलं जे दवाखाना आहे तिथं काही विशेष हे होत नाही, सुविधा नाही. मग त्याच्यामुळं सरासरी अंबाजोगाईत आहे परभणी. गेल्या 5 वर्षापासून तुमच्या इथं काँग्रेसचे आमदार आहेत. ह्या काँग्रेसच्या आमदाराला तुम्ही ओळखता का? त्यांचं नाव काय आणि त्यांनी काय विकास केला? आणि विकास केला असला तरी कोणत्या प्रकारचा विकास केलेला आहे? पाथरी विधानसभाचे आमदार साहेब आहेत सुरेशरावजी वरपुडकर साहेब. त्यांनी विकास तालुक्यामध्ये भरपूर जवळपास त्याचे 150 कोटीचे सध्याच्याला कामं चालू आहेत. तर कानेगाव ते शेळगाव हा रस्ता मेजर रस्ता आता 12 कोटीचा चालू आहे. शिरोळी ते शिरशी हा रस्ता 7 कोटीचा आता सुद्धा तुम्ही जाऊन लाईव्ह जरी बघितलं तर ते काम चालू आहे. आणि त्यानंतर गोदाकाठचा जे मोठा 36 कोटीचा रस्ता जवळपास विटा लाशिना वागलगाव हा रस्ता जो आहे तो रस्ता जवळपास 36 कोटीचा साहेबांनी केलेला आहे. म्हणजे आता काम सध्याच्याला चालू आहे. पुन्हा तिथून झाले तर मावळा सारखं एक छोटस 200 मताचं गाव आहे. त्या 200 मताला जवळपास साहेबांनी 4.5 कोटीचा निधी टाकला. 4 कोटीचा पूल आहे आणि 50 लाखाचं सभागृह. आणि पोंडूळ सारख्या ठिकाणी जवळपास 3.5 कोटीचा रस्ता आहे. 50 लाखाचे गट्टू केलवून दिलेले. तुम्ही असे गावगाव जाऊन बघा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त विकास झालेला आहे. आता इकडं बोंदरगाव टू कोठाळा जवळपास 5 कोटीचं एक गेल्या महिन्याखालीच उद्घाटन झालेलं आहे. बरं, मला सांगा, तुम्ही गेल्या 10 वर्षापासून 548B ह्या रस्त्यावर अनेक अपघात झाले, अनेक जण आपला जीव गमावलेत आणि अजूनही तो रस्ता झालेला नाही. मग तुम्ही कसं म्हणता की आमदारांनी विकास केला? म्हणजे जो रस्ता जिल्ह्याला जोडणारा रस्त्याची भयानक परिस्थिती आहे, हे काम केंद्र सरकारचं आहे, हे काम राज्य सरकारचं नाही. हा रस्ता जो आहे ना तो रस्ता केंद्राचा आहे. तर त्याच्यामध्ये केंद्रानं निधी टाकायचा आहे. तर राज्याचा प्रश्नच नाही तो.
त्यामुळे आमदाराचा विषयच येत नाही ना. बरं, इथं जे मतदार आहेत, नागरिक आहेत, इथं म्हणतात की बुवा इथं आरोग्य सेवा नाहीये, इथं काही जरी झालं तर अंबाजोगाई परळी सारख्या ठिकाणी न्यावं लागतंय. मग आमदारानं काय केलं काय इथं? आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीयेत. आता ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर 13,000 लोकांचे आमदार साहेबांनी डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत, ते मला माहित आहेत ना. तर आरोग्य सेवेचं काम खूप छान पण डोळ्याचं ऑपरेशन ठीक आहे हो, पण बेसिक जिथं दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट व्हायला पाहिजे त्यासाठी अंबाजोगाई आणि परळी इकडं दुसरीकडे लातूरकडे जावं लागतंय. आपल्या जिल्ह्याला, परभणी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नसल्यामुळे बाहेर जिल्ह्यामध्ये आपल्याला जावं लागते. त्यासाठी साहेब सतत प्रयत्न करत आहेत. मेडिकल कॉलेज आता आपलं उपलब्ध होत आहे, साहेबांनी प्रयत्न केलाय. मेडिकल कॉलेज झाल्याच्या नंतर हे प्रश्न सुटणार आहेत ना. आता मला सांगा तुम्ही की तुमचा आमदार हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आहेत. आता शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे, तर आता तुम्ही ह्या आमदाराला मतदान करणार का? हो ना, अवश्य करणार ना. कसं आहे, आता शिंदे सरकारनं तर लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, 1,500 रुपये महिना. आता हे तर आमदार काँग्रेसचे आहेत. मग आता समजा शिंदेचा जो माणूस उभा टाकला या आमदाराच्या विरोधात, तर तुम्ही त्यांना मतदान करणार नाही ना, ज्याचं खाल्लं त्यालाच टाकणार ना. म्हणजे कोणाला? जे लाडकी बहीण योजना द्यायला त्यांनाच टाकणार ना. बर हा, म्हणजे या आमदाराला नाही करणार का मतदान मग? नाही पण आता ते ज्यानं दिलं त्यालाच टाकणार ना. बरं, आता तुम्ही या शेळगावच्या, तर शेळगावून तुम्ही येता इथं. आता इथं बस स्टँड वर सगळा चिखल आहे, सगळा खड्डे आहेत मोठमोठाले, चालायला जागा नाहीये. तर या आमदारांनी 5 वर्षामध्ये रस्ते सुद्धा केले काहीच नाही, वागायला सुद्धा येणं झाले आमच्या शेळगावला. बघा तुम्ही, येऊन नाल्या नाहीत, आमच्याला रस्ता नाही, जायला यायला सुद्धा. तुम्ही आता सध्या तुम्ही चला शेळगावला आणि बघा, नालीची सोय नाही आमची, तर रोडची सोय नाही. बरं, त्याच्यामध्ये समजा कोणी बिमार पडलं, काय झालं, तर तुम्ही सोनपेठला तांदूळ असाल ना. सोनपेठलाच यावं लागतं, इलाजच नाही ना इथं येण्याचा. आणि इथं इलाज झाला नाही तर जावं लागतं परळी, अंबाजोगाई, लातूर, असं जावं लागतंय. पुढं जावं लागतंय ना, इथं इलाजच नाही ना. दवाखान्याची कुठं एक दवाखाना आहे तिथं. काय झालं 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारानं विकास केलाय नाही केलाय? 15 वर्ष झाले तुमचा तालुका होऊन. काय सांगता? काहीच नाही साहेब, काहीच केलं नाही बघा साहेब. नुसते खाऊ गांडे बघा, तुम्हाला सांगतो. जे बी आमदार निवडत आम्ही नुसते खाऊ गांडे आमदार आहे समजेत. कोणता का आमदार कोणी काय केलं नाही, आता पण कोणीच काय केलं नाही. रस्ते नाहीत, काही नाही आमच्याकडे. जाऊन बघा इतकं चिखल पिकल काहीच नाही, पांढरा रस्ते नाही, फिरणार काहीच नाही साहेब, नुसते खाणं आहे. हा, बरं, मला सांगा तुम्ही की आता ह्या आमदाराला आता जर पर्याय उमेदवार चांगला भेटला तर तुमचं काय असणार आहे? काय असतं कोणता उमेदवार दिला? आम्ही नवीन चेहरा बघून जातात, ती बी माझ्याकडे तशीच निघायलेत. नवीन चेहरा ती बी तशीच आहेत. आले निवडा पैसे खाते तर इकडे तोंड बघतच नाहीत. हा, सोनपेठ म्हणजे परत आखरी बाउंड्री आहे, इकडे कोण लक्ष देतच नाही साहेब. जो विद्यमान आमदार आहेत ते तुम्ही त्यांचा चेहरा कधी बघितलेला आहे का? नाही, कधीतरी येते कधीतरी. बरं, आता आमच्याकडे मी बघितलंच नाही चेहरा. बरं मला सांगा की आता तुम्हाला जर चांगला उमेदवार भेटला, संभाव्य उमेदवार जो कोण असेल, तर त्यांच्याकडून तुमचा कल असेल का? आता काय कल द्या, कुणाला मतदान करा तेच मिळणार सर. कुणाला करा, नवा चेहरा बघितला तरी तसंच आहे, जुना चेहरा बघितला तरी तेच आहे. काय नाही, कुणाला करा तेच मिळणार साहेब. तुम्हाला सांगतो, समजे सारखेच आहेत, माहिती आहे, एक बी नाही तर समजे सारखेच आहे साहेब. सोनपेठ पाथरी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत. आमदारानं ह्या 5 वर्षामध्ये काय विकास केलाय? आणि विकास केला तर तो कोणता केलाय, नाही केला तो कोणता केलाय? नाही, काही विकास केला नाही, काही विकास केलेला नाही. बोला. रस्ते नाही, काही नाही, बाकी अजून काहीच नाही, कुठलाच विकास केला. पण तुम्हाला कोणता विकासात अपेक्षित होता की ज्यांनी तो करायला पाहिजे आणि तो झाला नाही? ते आमच्या खेड्यागावात रस्ते ते काही नाही. एकंदरीत आज आपण परभणी जिल्ह्यातल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातला आढावा आपण घेतलेला आहे. आणि आढावा घेत असताना मतदारांनी विद्यमान आमदाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये मूलभूत असे रोड असो, आरोग्य असो की शिक्षण असो, याच्या सुविधा त्यांना भेटलेल्या नाहीत. आणि आता जर त्यांना पर्यायानं जर चांगला उमेदवार जर विद्यमान आमदाराच्या विरुद्ध भेटला तर तो नक्कीच त्यांना संधी देतील असं त्या मतदारसंघाच्या मतदारानं असं व्यक्त केलेलं आहे.
तर राजेश टाटकर, सकाळ डायरीसाठी, सोनपेठ, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.